अगं कोमल, या पारंपरिक शेतीने आता घर चालवणं कठीण झालंय. पाऊस जास्त तर पीक सडतं नाही, आला तर जळतं, काहीच सुचत नाहीये. मला माहित आहे, पण आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. अहो, मी परवा शहरात गेले होते, तेथे 12ही महिने फुलांना मागणी आहे. आपण आपल्या शेतात झेंडूची लागवड का नाही करत? हा विचार चांगला आहे. अगं पण आपल्याला त्याचा अनुभव कुठे आहे? आणि फुलं लवकर सुकली तर? काळजी करू नका, मला पूर्ण विश्वास आहे आपण नक्की यशस्वी होऊ. अहो, अनुभव कष्टाने येतो. मी कृषी केंद्रातून माहिती घेतलीये. कमी जागेत आणि कमी पाण्यात झेंडूच पीक चांगलं येतं. वर्षभर राबण्यापेक्षा 3-4 महिन्यात हातात रोकड येईल. शेतीला हा एक चांगला पूरक व्यवसाय आहे. कोमल, तुझं म्हणणं पटलं मला. आता खर्चाला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. मलाही हेच वाटतं. हा, मी मार्केटला चौकशी केलीये. तेथील व्यापारी रोज फुलं नगदीने उचलतात. खरंच किती चांगली गोष्ट सांगितलीत तुम्ही. आता मला अधिक जोमाने काम करायचंय. बघा, आपलं शेत कसं सोन्यासारखं चमकतंय. आज दसरा आहे, फुलांना चांगला भाव मिळतोय. हो, खरं आहे. खरंय कोमल, जर आपण फक्त जुन्या पिकावर अवलंबून राहिलो असतो तर आज पुन्हा कर्ज काढावं लागलं असतं. तुझ्या या फुलांच्या शेतीच्या कल्पनेने आज आपल्या घराची लक्ष्मी हसते. नशिबाने साथ सोडली होती. पण तुझ्यासारख्या हक्काच्या माणसाने योग्य दिशा दाखवली. मला माहित होतं आपण एकत्र मिळून काहीतरी कर. शेती म्हणजे फक्त घाम गाळणं नाही, तर बदलत्या काळाप्रमाणे बदलणं आहे. शेती म्हणजे फक्त घाम गाळणं नाही, तर बदलत्या काळाप्रमाणे बदलणं आहे. पारंपरिक शेतीला फुलांच्या उत्पादनाची जोड द्या हामी आणि आपलं आयुष्य सुगंधित करा. तुम्ही कधी सुरू करताय शेतीला जोड व्यवसाय? तुम्हाला आमची फुलांची कल्पना आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.